आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। त्या जनगणनेमध्ये विमुक्त भटक्या जमाती आणि ओबीसी समाजाचा कॉलमच नाही, त्याच्यामुळे आमची लोकसंख्या दिसणार नाही, कळणार नाही आणि आमची लोकसंख्या जर समजली नाही तर आमच्या विकासाला एक फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला वेळोवेळी विनंत्या केल्यात। 2011ला केंद्र सरकारने सांगितलं होतं की आम्ही जनगणनेमध्ये भटक्या विमुक्त आणि ओबीसींचा समावेश करू, पण आजपर्यंत या येत्या जनगणनेमध्ये आम्हाला सर्वांना आशा होती आणि मी अनेक जण राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापासून विविध संघटना ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या जनगणनेच्या बाबतीमध्ये आमचा स्वतंत्र कॉलम पाहिजे, त्याशिवाय आमची लोकसंख्या कळणार नाही, आमची जनगणना कळणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सातत्यानं या प्रश्नावरती महाराष्ट्रभर संघर्ष सुरू आहे। तर माझी आपणाला या निमित्ताने विनंती आहे की विमुक्त भटका समाज हा सर्वात मागासलेला समाज आहे, प्रामुख्यानं भिक्षा मागणारा समाज आहे। या समाजाला संविधानाच्या कोणत्याही सवलती मिळत नाहीत, तर या समाजाची जनगणना जर झाली तर या समाजाला संविधानामध्ये सवलती प्राप्त होतील, त्याच्यासाठी अर्थसंकल्प होईल आणि त्यांच्या विकासाच्या योजना मार्गी लागतील। आणि म्हणून जोपर्यंत आमच्या जनगणना होत नाही, स्वतंत्र जनगणना विमुक्त भटक्यांची ओबीसींची होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं सहकार्य शासनाला करणार नाही, अशा प्रकारची विनंती मी शासनाला करतो। दुसरा मुद्दा असा आहे की 27 तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये पेठ सावंतवाडी या ठिकाणी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या काही लोकांना भोंदू तानाजी खरात याच्या नावावरून हे सुद्धा भोंदू बाबा आहेत म्हणून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। त्यामुळं नाथपंथी डवरी गोसावीसारखा या आपल्या दत्त संप्रदायाचा माणूस ज्या वेळेला भिक्षा मागायला येतो त्यावेळेला त्याला भोंदू बाबा समजणं आणि त्याला तानाजी खरातचा जो राग आहे तो त्याच्यावरती काढणं आणि हे चुकीचं आहे। तर या अशा प्रकारच्या घटना, जसं राईनपाडा हत्याकांड धुळ्याला झालं, मारहाण करण्यात आली, आपल्या डवरी गोसावी समाजाच्या 5 लोकांना ठार मारण्यात आलं, तर अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडण्याची शक्यता आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की राईनपाड्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, राईनपाड्याचं हत्याकांड जसं झालं तसं टाळण्यासाठी आणखी हत्याकांड होण्याची शक्यता आहे। तरी नाथपंथी डवरी गोसावी या भिक्षा मागणाऱ्या समाजाला आपण संरक्षण द्यावं आणि काळजी घ्यावी, अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं आपणाला करतो आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या मुंबईमध्ये आपल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या महिलांचा प्रश्न आहे। या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मुंबई शहरात प्रत्येक मंदिरासमोर पूजेसाठी गायी असते, देवतेची पूजा करून प्रत्येक गायीला गवताचा चारा आपला भक्त अर्पण करत असतो। नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या गोसेविका माता भगिनी पुरातन काळापासून या धार्मिक गायीची पूजा करण्यासाठी भक्तांना गाय उपलब्ध करून देतात मंदिरासमोर। या माता भगिनींना भक्ताकडून काही जे दान दिलं जातं त्यावर त्यांची रोजीरोटी चालते। गेल्या मे महिन्यापासून मलबार हिल, नाना चौक, ग्रँड रोड, चिरा बाजार, गावदेवी पोलीस ठाणे परिसर, VT मार्ग पोलीस स्टेशनचा परिसर, कोलाबा, मुंबई सेंट्रल या परिसरातील धार्मिक गायींना पोलीस प्रशासनाने सदरील मंदिर परिसरातील गायीवर बंदी आणल्याने सुमारे 101 गायीवर कारवाई झालेली आहे आणि त्यांना प्रत्येकी 1250 रुपयाचा दंड ठोकला जातो आणि सदर गायीला कोंडवाड्यात टाकण्याची कारवाई केली जाते। तर अशा कारवाई झालेल्या आहेत, त्यामुळे शेकडो आमच्या माता भगिनींची रोजीरोटी धोक्यात आलेल्या आहेत। आपल्याकडे या ठिकाणी ज्या महिला आपल्याला दिसतात ते त्यांच्यावरती कारवाई झाली आणि ज्यांच्या गाया बंद करण्यात आलेल्या आहेत, अशाच महिला ज्या अत्यंत आज दुःखामध्ये आपलं दुःख घेऊन त्यांची रोजीरोटी बंद झाली म्हणून आपल्याकडे त्या दाद मागण्यासाठी त्या इथं आलेल्या आहेत। संपूर्ण मुंबई परिसरात अशा प्रकारच्या सुमारे 5000 गायी असून त्यातील प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 8 यामध्ये पोलीस ठाण्याकडून कारवाई केली जाते, कधी महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जाते। तर ही कारवाई पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका असं मिळून करतं। हिंदू धर्मातील गायीला पवित्र मानून पूजा केली जाते। हिंदू धर्माच्या 84 कोटी देवतांचा वास गायीच्या उदरात असतो। आज हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आपल्या राज्यात आल्यानंतर मंदिरासमोर भक्त पूजा करीत असलेल्या धार्मिक गायीवर कारवाई केली जाणे हे खेदजनक आहे। आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की मंदिरासमोरच्या गायींना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर तरतूद आणि व्यवस्था करावी, अशी आम्ही विनंती करतो। सदर प्रकरणी शासनानं न्याय द्यावा या मागणीसाठी 25 मार्च 2026ला आपल्या मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी या सर्व गोसेविकांनी
मोर्चा काढलेला होता, आंदोलन केले होतं आणि शेकडोच्या संख्येने हे आंदोलन झालं. त्याचे फलित म्हणून महाराष्ट्र राज्याचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा साहेब, राज्यमंत्री दर्जा, यांनी मुंबई भाजप मुख्यालयात दिनांक 31/4/2026 रोजी सदर गोसेविका महिलांची व पुरुषांची बैठक घेऊन मच्छिंद्र भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली आणि अत्यंत सहानुभूतीने त्यांनी गाऱ्हाणे ऐकून घेऊन मंदिर परिसरातील गायींना कायदेशीर संरक्षण देण्यासंबंधी आपण बांधील आहोत असे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे या सर्व आमच्या माता भगिनींचे एक आशास्थान निर्माण झालेलं आहे. सदर कार्यक्रमासाठी नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे ज्येष्ठ नेते कृष्णा शिंदे, गोसेविका अध्यक्ष कल्पना चव्हाण, आमचे नेते तानाजी शेगर, किशोर शिंदे, सुरेश साळुंके, सौ नंदा कृष्णा शिंदे, रेखा शिंदे, दयानंद दगडू शिंदे, मोहनराव शिंदे इत्यादी मान्यवर नेत्यांनी गोसेविका आंदोलनात भाग घेऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. भटक्या आणि विमुक्त जाती संघ या मागण्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करीत आहे आणि पुढील अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारची भावना या प्रकरणी मी व्यक्त करीत आहे. माझ्यासमोर स्टेजवरती माझ्या डाव्या बाजूला कृष्णा साहेबराव शिंदे, आपल्या संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष, आणि श्रीमती कल्पना आनंद चव्हाण, ज्या गोसेविका महिलाच्या अध्यक्ष आहेत आणि आमच्या संघटनेच्याही महिला अध्यक्ष आहेत. त्यासोबत दयानंद शिंदे एक मोठे नेते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गोसेविका महिलाही या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण या ठिकाणी आपल्या हातात सर्वांना परिपत्रक दिलेलं आहे, प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे. आपल्या काही अडचणी शंका वगैरे असतील त्या जरूर विचाराव्या. आणि या गोसेविकांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. आपल्या हिंदू धर्माच्या गायीला कापणं हा गुन्हा आहे, त्याला तुम्ही जरूर शिक्षा करा. पण जे गायीला सांभाळतात, जे गायीची गोसेवा करतात, त्यांना त्रास देऊ नका अशी आमची हिंदुत्ववादी सरकारला विनंती आहे. आम्ही आझाद मैदानला विविध संघटनांच्या वतीनं यापूर्वी निवेदन दिलेले आहेत. नाही, आंदोलन झालेलं आहे, आम्ही आंदोलन केलेलं आहे, त्यावेळेला निवेदनही दिलेली आहेत. आणि त्यानंतर गोसेवा आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे राजेश मुंदडा साहेब यांनी आमची बैठक, शेखर मुंदडा साहेब यांनी आमची बैठकही घेतलेली आहे. फक्त ते बैठक घेतली, त्याचं फलित काय झालं अजून ते कळायचं आहे. की सनातन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा केली जाते. मंदिरा परिसरात असणाऱ्या ज्या गायी आहेत त्या अनेक शेकडो वर्षापासून आहेत. या हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. आता तुम्ही पोलीस प्रशासन स्वच्छतेच्या कारणास्तव, रहदारीच्या कारणास्तव त्या गायींना बंद करतायत, अटकाव करतायत. त्यामुळे आपण हिंदू धर्माचे आपण आहोत. हिंदू धर्माच्या मंदिरासमोर पारंपरिक गायी नांदते आहे, हा धार्मिक मुद्दा आहे आमचा आणि तो गोभक्तांनासुद्धा त्याची आवश्यकता आहे. आणि एवढंच नाही तर त्यासोबत आमची रोजीरोटीसुद्धा अवलंबून आहे. कारण मंदिरातला पुजारी ज्या वेळेला तिथे असतो, पूजा करतो, त्यावेळेला गोभक्त त्या मंदिराचे जे भक्त असतात त्या देवाला काही अर्पण करतात, त्या वस्तूवरती त्या पुजाऱ्याची गुजरण होते. तसं मंदिरासमोरची जी गायी आहे तिला गवत टाकलं जातं, त्या गवतावरती देणगी दिली जाते. तेवढ्यावरती आमच्या या माता भगिनी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या ज्या महिला असतात, त्या गोसेविका असतात, त्यांची गुजराण होते. ही आमची रोजीरोटी आहे. ही पूजा, गोसेवेची पूजा ही आमची रोजीरोटी आहे. त्यामुळे सुमारे 5,000 महिलांचा हा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नावरती, हा धार्मिकतेवरती गदा आणू नये आणि या रोजीरोटीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण अडचण निर्माण करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आम्ही शासनाला करतो आहे. सुमारे 5,000 एकूण संख्या आहे. पण सध्या जे त्यांनी बंद केलेलं आहे किंवा कारवाई केलेलं आहे तो थोडासाच भाग केलेला आहे. वार्ड म्हणजे एक नंबर प्रभाग, 2 नंबर प्रभाग आणि 8 नंबर प्रभाग, 11 नंबर. श्रीमती स्वाती सुरेश चव्हाण यांच्याकडून दिनांक 30/5/2023 रोजी आझाद मैदान CST येथून पकडलेली 3 मोडी जनावरे कोंडवाडात घातली आणि त्याची रक्कम 45,000 रुपये घेतली सरकारने. आता गाईचं गोमूत्र एवढं पवित्र आहे की ते निर्जंतुक करतं ते पवित्र. तर गायमुळे रोगराई कशी काय पसरते? आमच्या मीरा भाईंदरला हाच प्रश्न होता गेल्या 1.5 वर्षापूर्वी. मीरा भाईंदरनी सगळं बंद केलं होतं आमच्या ह्या गाय. आम्ही आंदोलन केलं. मी म्हटलं कशासाठी तुम्ही बंद करताय? तर ते म्हणले की आमचं आरोग्य धोक्यात येते. म्हटलं आयुर्वेद तुम्ही वाचला का? त्या आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे की गाईचं गोमूत्र आणि शेण हे पवित्र आहे आणि तुम्ही हे ह्याला घाण होतं कशी म्हणता? मग गप्प बसले आणि मग ते चालू केलं.
बरं, आता मुंबईमध्ये अर्ध्या मुंबई म्हणजे 10% मुंबईत बंद करतात आणि 90% मुंबईत तुम्ही सुरू आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठल्या कायद्यानं ते 90% सुरू करता आणि कुठल्या कायद्यानं 10% बंद करता हे तरी एकदा सांगा. बऱ्याचशा वेळेला ट्रॅफिकचं कारण देऊन या गायी आमच्या वाहतुकीला हे करतात ते करतात असं कारण देऊन कायद्याचा दुरुपयोग करून या गायींना बंद करण्याचं धोरण या प्रशासनाचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सकाळी 6ला आमचं सुरू होतं देवस्थान आणि आमचं 10 त्या मंदिराच्या 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत आम्ही, तर आम्हाला 12 वाजेपर्यंत त्यानंतर तिथं काही थांबणार नाही हा सुद्धा आम्ही त्यातला पर्याय त्याला काढून दिलेला आहे. शहरी भागात जनावरांना जायची बंदी आहे तो नियम लागलात, पण ती मोकाट जनावरांसाठी नियम आहे. तो धर्मातल्या गायी मंदिरात पुजणाऱ्या गायीसाठी कुठे त्याचा उल्लेख नाही. इतकंच नव्हे तर महानगरपालिकेकडे असं कोणताही कायदा नाही की परिसरातल्या पूजा करणाऱ्या गायींना अटक करावी असा कोणताही कायदा नाही. म्हणजे कायद्याचा दुरुपयोग ते करतायत. होय, नवीन आयुक्त आलेले आहेत. आमचे काही लोक तानाजी शेगर आणि आमचे काही ज्येष्ठ नेते त्यांनी परवा महापौरांनाही निवेदन दिलेलं आहे, उपमहापौरांनाही निवेदन दिलेले आहेत. त्याच्या आमच्याकडे कॉप्याही आहेत. गेल्या मे महिन्यापासून त्याला कारवाईला अजून जोरात जास्त पूर्वीच्या अगोदर 3-4 वर्षापासून होतच ते कधी असे पकडायचे. पण अलीकडच्या काळात यही लोक आहे, आंदोलनकारी लोक आहे सगळे. त्याचा आउटपुट हे या ह्याच्यात लिहिलेलं आहे तुम्हाला की महाराष्ट्र राज्य शासनाने गायीसाठी स्वतंत्र आयोग नेमलेला आहे. त्याचं नाव गोसेवा आयोग. त्याचे अध्यक्ष आहेत शेखरजी मुंदडा, राज्यमंत्री दर्जा. त्यांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी बोलावलं. आज 40-50 वर्षापासून आम्ही मागणी करतो आहे, आम्हाला देत नाहीत. मॅडम म्हणतात 100 वर्ष आहे. हे बघा, हा छोटा घटक आहे. हे छोटे मासे आहेत. यांची लढण्याची संघर्ष करण्याची क्षमतासुद्धा मर्यादित आहे. आमचं बळ कमी पडतं आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे लढतो आहोत. तुम्ही आम्हाला शक्ती द्या, ताकद द्या आणि ह्या गरिबांचे जे खरे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमची शक्ती आणि ताकद मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही तुमच्याकडे करतो आहे. आम्ही तर आंदोलनं करणारच आहोत, कारण आंदोलन केल्याशिवाय आम्हाला काही मिळालेलंच नाही. आता हे गायी बंद करून काय मिळणार आहे सरकारला? काय मिळणार आहे? काय कशासाठी अधिकाऱ्यांनी करायचं? कशासाठी? बरं, हे शेकडो वर्ष आहे. या धार्मिक परंपरा आहे. ही गायीची पूजा करणं मंदिरासमोरची धार्मिक परंपरा आहे. मग आता हिंदुत्ववादी, आता काँग्रेसवाल्यांना तुम्ही मुसलमान म्हणता, त्यांनी कधी ह्या गायी बंद केल्या नाहीत आणि आता तुमचं सरकार आहे, तुम्ही कसं काय गायी बंद करताय? हे वंचित लोक आहेत ज्याचं हिंदू धर्माच्या भक्तीवरती गुजराण होते. त्या भक्तीवरती, त्या गुजराणीवरती, त्या रोजीरोटीवरती तुम्ही पाय देत आहात. हे तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला कळत नाही का? हा मुद्दा आहे. बरं, ह्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न, डवरी गोसावी समाजाचे प्रश्न, संविधानाचा दर्जा ह्यांना दिलेला नाही, यांच्यासाठी अर्थसंकल्प नाही. यामुळे गाव नाही, घर नाही, दार नाही, शेती नाही, जगण्याची साधनं नाहीत असा हा हिंदू धर्माचा एक छोटा बालक आहे हा भटक्या विमुक्त समाज. त्याच्यासाठी हिंदू धर्माच्या ताब्यात, हिंदुत्वाच्या ताब्यात सरकार आल्यानंतर आम्ही जे हिंदू आहोत, जे वंचित घटकातले हिंदू आहोत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करतात? तुम्हाला गंमत सांगतो. नाथपंथी डवरी गोसावी समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं, अनाऊन्समेंट झाली. पण गेली 3 वर्ष त्याला 1 रुपयासुद्धा अजून सरकारने दिलेला नाही. का? आम्ही हिंदू धर्माचे नाही? हे नाथपंथी आर्थिक विकास महामंडळ तुम्ही जाहीर केलं, 3 वर्ष झाली, त्याला 1 रुपयासुद्धा नाही. त्याला मंत्रालय नाही, त्याला कुठलं ऑफिस नाही. हा हिंदू धर्मावर झालेला, या वंचित घटकावर झालेला अन्याय कोण करतंय? म्हणून हिंदूचं शोषण करतो की काय अशी आम्हाला भीती वाटते आणि तीच वाटते. म्हणून हे परिषद घेण्याचं एवढंच एकमेव कारण आहे की हे आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.